दिंडोरी रोडवरील चांबरलेणी परिसरामध्ये 22 जून रोजी सकाळी 6:30च्या दरम्यान अनोळखी मृतदेह आढळून आला होता। या घटनेमुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती। अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हानही सुरुवातीला मसरूळ पोलिसांसमोर होते, मात्र पोलिसांनी अवघ्या 2 दिवसांमध्ये मृतदेहाची ओळख पटवली। पोलीस तपासामध्ये मृत युवक हा ट्रक चालक असल्याचे निष्पन्न झाले। विशेष म्हणजे हा ट्रक चालक उमेश आंबिगार असल्याचे निष्पन्न झाले आणि तो ट्रक कर्नाटकवरून दिंडोरीला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। मात्र त्याचा खून कोणी केला, कशासाठी केला, या खुनाच्या घटनेमागील नक्की कारण काय आहे हे पोलिसांना समोर येत नव्हते। पोलीस दिवसरात्र या गुन्ह्याचा तपास करत होते, मात्र कोणताही पोलिसांना क्लू मिळत नव्हता। या संदर्भात आता पोलिसांना एक ठोस धागा मिळाला असून पोलिसांनी 4 जणांना अटक केलेली आहे। पोलिसांनी या चौघांनी कशासाठी खून केला याची चौघांनी आता पोलिसांना कबुली दिलेली आहे। विजय खराटे, संतोष गुंबाडे, अविनाश कापसे आणि रवी शेवरे अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत। या चौघजण खुनाच्या दिवशी नशेत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। या संदर्भात आम्ही गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की 22/6/25 रोजी चांबरलेणी बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती। त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे श्री प्रवीण वाघमारे, विशाल काटे, विशाल देवरे, मरकड, संदीप भान, आप्पा पानवळ, मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू 11 दिवस आम्ही CCTVची पाहणी केली। सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला। पेठ, दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः 200 किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे। या तपासामध्ये आम्ही एकूण आता 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता। त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे। त्याला ह्या 3 जणांनी 4 पैकी यातील 3 आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ATM मध्ये गेले होते। तेथून त्याचे ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती। त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट 1 च्या टीमने केलेला आहे। त्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलीस स्टेशनला 3 गुन्हे व सातपूर पोलीस स्टेशनला 1 गुन्हे असे 4 गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यावर दिंडोरी पोलीस स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे। इतर दोघांवर कोणतेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत, पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे। करायची होती, पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं। मग एकाने टिप दिली की या ड्रायव्हरकडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे। संशयित 3 जण दारूच्या नशेमध्ये होते। त्यातील संशयित आरोपी रवी शेवरे यांनी एक अनोळखी ट्रक आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ उभा असून त्या ट्रकमध्ये एकच चालक असल्याची माहिती त्याने इतर 3 दिली। त्याच्याकडे पैसे असतील आणि त्याच्याकडून पैसे आणि मोबाईल लुटण्याचे संशयित रवी शेवरे यांनी 3 सांगितले। त्यानुसार 3 जण ट्रक चालकाला लुटण्यासाठी ट्रकजवळ गेले। आम्हाला सिगारेट पाहिजे असे सांगत ट्रक चालकाला ट्रकच्या बाहेर येण्यास 3 भाग पाडले। ट्रक चालक केबिनमधून बाहेर येताच 3 बळजबरीने केबिनमध्ये प्रवेश करत ट्रक चालक उमेश आंबिगार यांच्यावर हल्ला केला। त्यांच्याकडून पैसे मागितले, मात्र ट्रक चालक उमेश आंबिगार यांनी 3 पैसे देण्यास नकार दिला। त्याचा राग आल्याने 3 उमेश आंबिगारवर हल्ला केला। त्यात तो गंभीर जखमी झाला। त्याच्याकडून बळजबरीने 3 ATM हिसकावले, शिवाय मारहाण करत त्याच्याकडून ATMचा पिन घेतला। त्यानंतरनं 3 जण दुचाकीवरून दिंडोरी रोडवरील 3 वेगवेगळ्या ATM सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले, मात्र ATM पिन चुकीचा असल्याने त्यांना पैसे काढता आले नाही। याचा त्यांना खूप राग आला। त्यानंतर 3 जण पुन्हा
उभा असलेल्या ठिकाणी आले आणि ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. त्याला सोबत घेऊनही ATM सेंटरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ATMमधून पैसेच आले नाहीत. शेवटी चौघांनी ट्रक चालक उमेश आंबेगार याला चांभार लेणी परिसरामध्ये आणले. या ठिकाणी त्याला बेदम मारहाण केली. पावसामुळे डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये त्याला बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अमानुष मारहाण झाल्याने त्याचा या मारहाणीत मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे. या घटनेनंतरनं पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत वेगाने तपास सुरुवात केला. मात्र पोलिसांना कोणताही क्लू सुरुवातीला मिळत नव्हता. हल्ल्याच्या घटनेपासून 1.5 किलोमीटर अंतरावरती एक दुचाकी पोलिसांना मध्यरात्री दिसून आली. त्याच एका छोट्या धाग्यावरून पोलिसांनी तब्बल 150हून अधिक CCTV फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये पोलिसांना संशयित आरोपींचे चेहरे निष्पन्न झाले. त्या CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींचा शोध केला. त्यातील एका रेकॉर्डवरील आरोपीने संशयित आरोपी विजय खराटे याला ओळखले. त्यानुसार पोलिसांनी मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 4 अटक केली. या 4 पोलीस तपासामध्ये आता गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे आहेत का याचाही आता पोलीस तपास करत आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक.